हरि हरि ओम नमो गुरुदेवा 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 नित्य घडो गुरु सेवा ओम नमो गुरुदेवा नित्य घडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा तव कृपे कृतार्थ केले तव कृपेने कृतार्थ केले कर्मातून मुक्तही केले कर्मातुनी मुक्तही केले कर्मातून मुक्तही केले कर्मातुनी मुक्तही केले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा गुरुमंत्राने पावन केले गुरुमंत्राने पावन केले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा ध्यान धारणा धर्मनिष्ठता ध्यान धारणा धर्मनिष्ठता ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा राम कृष्ण हरि हरि जय जय राम ध्यान धारणा धर्मनिष्ठता ध्यान धारणा धर्मनिष्ठता शिकवण निधन
घडो गुरु सेवा, नित्य घडो गुरु सेवा, नित्य घडो गुरु सेवा. ओम नमो गुरुदेवा, ओम नमो गुरुदेवा, ओम नमो गुरुदेवा, ओम नमो गुरुदेवा. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां जाठ्यान्धकारपहां हस्ते स्फटिकमालिकां विद्यतिं पद्मासने वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां. ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुनाथ महाराज की जय. भगवान की जय. हनुमान की जय. भगवान की जय. मैया की जय. जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति, जनार्दन मंगलमय मूर्ति. जय जनार्दन चैतन्य मूर्ति. जय जनार्दन मंगलमय मूर्ति, जनार्दन मंगलमय मूर्ति. जय जनार्दन चैतन्य मूर्ति. जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति. जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति. जय जनार्दन भक्तांची स्मृती. जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती. जय जनार्दन मंगलमय मूर्ती, जनार्दन मंगलमय मूर्ती. जय जनार्दन चैतन्य मूर्ती. जय जनार्दन मंगलमय मूर्ति, जनार्दन मंगलमय मूर्ति. जय जनार्दन चैतन्य मूर्ति. शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे माझे मन बुडिले. श्री संत श्रेष्ठ सद्गुरू गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या निमित्तानं, दिंड्याच्या निमित्तानं सातत्यानं 33 वर्ष 36 वर्ष झालेत आपण हा कार्यक्रम ठेवतायत. अन्नदानाचा कार्यक्रम ठेवतायत, सत्संगाचा कार्यक्रम ठेवतायत. आणि या कार्यक्रमासाठी, या लेकराची बोबडे बोलणं ऐकण्यासाठी आपण सर्वजण आलात. बंधू भगिनींना, ज्येष्ठ वरिष्ठांना, बालगोपालांना, बालकल्याणांना, पदाधिकारी सर्व महानगराचे असो, सर्व क्षेत्रातल्या ज्येष्ठ वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान श्री संतोष गिरजी महाराज, श्री परशुराम गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज आणि भेग भगवान कोणी पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण. हरिभक्तपरायण भजनी मंडळामध्ये श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री नवनाथ महाराज, हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज,
सर्व हरिभक्तपरायण मंडळीला आणि व्यासपीठावरून माधुगिर बाबाचं जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, उमेश भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, संतोष भाऊ आहे, रोहन भाऊ आहे आणि सोपान भाऊ आहे. सर्व या टीमला माधुगिरी बाबाचं जय जनार्दन, धन्यवाद. आणि विशेष या ठिकाणच्या तरुण जय जनार्दन भक्त मंडळांना आणि विशेष महत्त्व आहे त्यांना की मागील आता आमच्यासारखे वयोवृद्ध झाले त्यांनी पुढं करून दिलं तुम्हाला. तुम्ही चांगल्या प्रकारचा उत्साह दाखवून हा पालखी सोहळा करतायत म्हणून सर्व मानकर असो, आणखीन माळे असो, नामदेव माळे असो, सर्व मंडळी, तरुण मंडळी, सर्वांना या तरुण भक्त मंडळांना धन्यवाद आणि नमस्कार. सर्वांना कोणी ज्ञात राहिले असेल सर्वांना नमस्कार आहे, जय जनार्दन आहे, रामकृष्ण हरी आहे. भगवान श्री निवृत्तीनाथ महाराज हे संत श्रेष्ठ सद्गुरू आहे. आपल्या महाराष्ट्राचे आद्यपीठ गुरुदेवाचं कोणतं असेल, जसं ज्ञानेश्वरी रचेला पाया, ज्ञानेश्वर महाराज पाया आहे, तर त्या पाया तयार करण्यासाठी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वर माऊलीला कृपाप्रसाद दिला आणि त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ रचला आणि तो आपल्यासाठी सुगम करून दिला. आपल्याला पचेल रुचेल अशा माझा मराठाची बोल कौतुके मराठी भाषेमध्ये करून दिला म्हणून द्यावं. या निवृत्तीनाथ महाराजाच्या यात्रेच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात. तुम्ही तर इथं मग मलबादचे पंचक्रोशीतून आले असेल काही ज्यांना आवड येते, पण गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड या ठिकाणाहून रामायण शिकतायत आणि खेड्यापाड्यात जाऊन रामायणाचा प्रभू रामपुरुषोत्तम रामांचा आचार विचार समजून सांगून चांगले संस्कार नवीन पिढीला मिळावे म्हणून ही मंडळी सीताराम मंडळी आहे, सर्व वैष्णव मंडळी आहे आणि रामायण शिकतायत. म्हणून या वैष्णव मंडळीला आता कार्यक्रमाची गोडी लागली. प्रत्येक ठिकाणी आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये त्यांना बोलवतात, त्यांचा सत्कार करतात. द्या हो, अध्ययन करणाऱ्याचा सत्कार करणं, मुलांचा सत्कार करणं हे खऱ्या अर्थाचं चांगलं दान आहे. विद्यादानासारखं दान नाही. नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमेति विद्यते. पवित्र करण्याचं साधन जीवनाचं जर कोणतं असेल तर ते विद्यार्जन आहे. आणि अशा विद्यार्थ्यांच्या मुखामध्ये 2 घास जाणं, अशा विद्यार्थ्यांना मदत करणं हे आपल्या गृहस्थाश्रमाचं फार मोठं कर्तव्य आहे. म्हणून आपण त्यांना बोलवतात. म्हणून त्या सर्व मंडळीला जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. याच महिन्यामध्ये 22 तारखेला भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली 500 वर्षानंतर. तोच पर्व काळ आतापर्यंत चालू आहे. एवढी गर्दी वाढली तर राम मंदिर बंद करायची पाळी आली आहे. कोटीनं लोक कशाला म्हणतात? 2-2, 4-4 कोटी जर एका ठिकाणी आले तर त्या मानानं आपण मग हलवाचे बरे. शॉर्ट बट स्वीट, थोडे लोक आहेत, चांगली गोष्ट आहे. बी आपण पोतभर ठेवतो का? नाही, उगाच थोडंसं आपल्या वावराला जेवढं लागेल तेवढंच, पोतभर नाही ठेव. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी चांगले चांगले कांदे बाजूला काढून नंतर ते लावतात आणि मग त्याचं बी तयार करतात. चांगले कांदे मोठमोठे असे मोंड्याचं माल असलं तरी पुष्कळ आहे. पुढचं तुम्ही समजून घ्या. अशा या पवित्र भगवान निवृत्तीनाथ महाराजांचं दिंडीच्या निमित्तानं श्रीमद भगवद्गीतेचा एक श्लोक सेवेसाठी घेऊ. आम्ही तर फार मोठं काही कीर्तनकार प्रवचनकार नाही. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या विद्यालयातील गुरुकुलातील एक विद्यार्थी आहे, पण तुमचं मायबाबासारखं प्रेम आहे म्हणून तुम्ही आलात आणि बोबडे बोल ऐकून घेतलात, त्यामुळे तुम्हाला धन्यवाद आहे. तुम्हाला नमस्कार पुनश्च एकदा. एक श्लोक आहे ज्ञान विज्ञान योग समजून सांगताना 7व्या अध्यायामध्ये
भगवान श्री जनार्दन सांगतायत अर्जुनाला. अध्याय 7 आहे, श्लोक 19 आहे. श्री भगवान वाच बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने मराठीमध्ये भाष्य करताना लिहित आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजेच भावार्थ दीपिकामध्ये, जे तो विषयाचे मोठ झाडी, जो तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साखळी, सुकोनी आला पाडी सद्भावनेची आन. मग साधू संगे सुबटा, उजो सत्कर्माची आवाटा, अप्रवर्तीची आवटा डावलोनी. हे समस्त वासुदेव, ऐसा प्रीतिरसाचा उतला भाऊ, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. बोल हरी बोल हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. बोल हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. हरि बोल 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 हरि बोल. बोल हरि बोल हरि 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. बोल हरि 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडाचं अमृत देव हे पोटात जाणं गरजेचं आहे. जरी आपल्याला संस्कृत भाषा येत नसेल तर सोपी सरळ भाषा आहे मराठी, त्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे. ती ज्ञानेश्वरीचं पाठ नित्य केलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, ज्ञानेश्वरी वाचायची तर वाचलं पाहिजे. ज्याला जीवन वाचायचं आहे त्यानं वाचलं पाहिजे. काही दिवसापूर्वी एक अतिशय सुशिक्षित कुटुंब आपल्याकडं आलं. प्रसाद सांगतो काय असतो, पुराणातले तर सांगतातच, चांगली गोष्ट आहे. ते कुटुंब आलं, सगळ्या कुटुंबाचं शिक्षण इंग्लिश मिडियम, फार लहानपणापासून KG काय नर्सरी काय म्हणतात तुम्ही त्यांना, सगळं शिक्षण झालं. इंग्लिश मिडियमचं शिक्षण झालं, सायन्समध्ये शिक्षण झालं. त्या मुलाची मुलगी, 2 मुली 1 मुलगा. त्या मुलाला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत निकटचा भक्त बाजीप्रभू देशपांड्याची त्या दिवशी काहीतरी पुण्याची तिक जयंती होती, हे माहिती का तुला? म्हणणं नाही मला इतिहास नाही माहिती. 96 कुळीतला मराठ्याचा मुलगा, तरी परंतु बाजीप्रभू माहीत नाही, शिवाजी महाराज माहीत नाही. कसं व्हायचं? मला वाईट वाटलं. त्यांच्या एका बरोबर असणाऱ्या त्याच्या बहिणीने विचारलं की हे काय लावलं आहे? नवीनच पाहतो आहे. आमच्या वाढदिवसाला पसायदान लिहिलं, ते लावलेलं होतं. म्हणलं ताई हे पसायदान आहे. कोणी म्हणलं? किती आवड आहे. आमच्या सारख्याला काय वाटत?
ठीक आहे, हायली एज्युकेशनच्या लोकल नाही वाटणार काही, पण आमच्यासारखे भाविकाला काय वाटत. म्हणलं ताई ते पसायदान आहे, ते विश्वधर्म प्रार्थना आहे, सर्वविश्वासाठी प्रार्थना आहे, नीट लक्ष देऊन आहे का सुशिक्षित लोकांनी सुद्धा. प्रसाद काय असतो. म्हणलं ताई हे दररोज जर मुलांनी म्हटलं ना तर त्याची बुद्धी चांगली होते, त्याचा बुद्ध्यांक वाढतो. मग आता हेच सांगणार त्यांना, काय दुसरं काय सांगणार. व्हॉट इज दिस, हेच सांगताना. मग सांगितलं की यानं चांगली बुद्धी होते. तिनं ते पाठ केलं, ते पाठ करून त्या मुलीला शिकवलं आणि वार्षिक परीक्षा झाल्यानंतर ती दररोज म्हणते संध्याकाळच्या वेळेस. म्हणलं बरं झालं, माझं बाबाचं एवढं ऐकलं पुष्कळ झालं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, काहीच न करण्यापेक्षा थोडं वाचलं. देवा हो पुढचं ऐका, सुशिक्षित मंडळीने ऐका, आमची भाविक मंडळी तर आहे, तिथं सांप्रदायिक मंडळी आहे, यांचं काही सांगायचं प्रश्नच नाही. पण मला ही नवीन पिढीला सांगण्याचं फार महत्त्वाचं वाटतं, कारण माऊलीचं जन्मच युवा नाम संवत्सरामध्ये खरं वास्तविक तरुणांनी वाचली पाहिजे. ती मुलगी आली म्हणे बाबा बाबा हे पेढे घ्या. म्हणलं काय करत आहे बेटे. म्हणून मला 95% मार्क पडले. मी तुम्हाला पसायदान म्हणून दाखवू. आता विश्वात्मक देवे येणे. मला एवढा आनंद झाला महाराज. भाव धरोनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी. सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुने से धरुनिया, भाव धरुनिया, भाव धरुनिया, भाव धरुनिया. वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंड्याची पालख्या आश्रमात आल्या. त्यानिमित्तानं सर्व वारकरी मंडळींनी सांगितलं की तुम्ही प्रवचन करा. देव हो श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असाव. श्री निवृत्ती श्री ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, मुक्ताबाई, हे 4 मुलांची नावं 14 अक्षर आहे. हे जर सतत म्हणलं तर त्याला ज्ञान प्राप्त होतं. नवे नवे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली त्याला दर्शन देतात. असा अभंग आहे एकनाथ महाराजांचा. त्यांना फार बरं वाटलं. तुम्ही नुसतं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त. सकाळी तीर्थ निवृत्तीची बाई काय म्हटले. सगळे तीर्थयात्रा करून आले निवृत्तीनाथ महाराज आणि शेवटी समाधीचं स्थान अगोदर लहान लहान गेले. द्याव तरुण मुलगा जाणं हे संसारी जीवासाठी अत्यंत दुःखाचं भाग आहे. खरं सांगतो तुम्हाला. जनार्दन स्वामीच्या सानिध्यातले तरुण शिष्य मंडळीपैकी कोणी गेलं नाही. आणि म्हणून द्याव तरुण मुलगा जाणं, तरुण शिष्य जाणं याच्यासारखं दुःख गुरुदेवाला दुसरं कोणतं नाही, किंवा संसारी जीवाला दुसरं कोणतं नाही. सगळे अगोदर गेले. निवृत्तीनाथ महाराजांच्या अगोदर ज्ञानेश्वर माऊली गेले, श्री सोपान काका गेले, नंतर मुक्ताई पण गेली. सगळे गेल्यानंतर उदास झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरला आले आणि तिथं त्यांनी आपला देह ठेवला. तर ही वारी आहे त्यांची. म्हणून देह या दुःखाचा परिहार करण्यासाठी एक तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, एक तर सद्ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. आई असो, भाऊ असो, बहीण असो, तुम्हाला दुःख झालं ना तर हे काही करमणुकीचं साधन नाही, हे दुःख नाशण्याचं साधन आहे. करमणुकीचं साधन तर पुष्कळ आहे. टी व्ही लावा 24 तास. पण खरं दुःखाचा परिहार करण्यासाठी, दुःखाचा विसर पडण्यासाठी म्हणून म्हटले की देवा
माझे मन लागो तुझे शरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी. नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा देवा. माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी. सांगावं तर लाज वाटते, नाही सांगावं तर तुम्हाला कळणार नाही. पती पत्नीचं बिघडलं, फार कधी झाले, टेन्शन आलं, चांगलं 2-3 अनुष्ठान झालं तरी प्यायला लागलं. आता टेन्शन जाण्यासाठी प्यायचं असतं ते, पिल्यानंतर टेन्शन येतं. ती झोप एका बेशुद्ध अवस्था आहे. आम्ही मराठवाड्यात कार्यक्रमाला जातो, उन्हाची वेळ हो, चैत्र महिन्यामध्ये, आणि रस्त्यावर झोपलेले फुफट्यामध्ये सगळं कार्यक्रम दोन्ही चड्डीतच झालेला, भनभन भनभन माशा. काय दुर्दशा करून घेतात, काय तर म्हणे मला टेन्शन आलं. का झोपी गेला मानवा जाग जाग आता रे, का झोपी गेला मानवा जाग जाग आता रे. जीवन रे तुझे चालले भजन बिना रे, जीवन हे तुझे चालले भजन बिना रे. याला बेशुद्ध अवस्था म्हणतात महाराज. डॉक्टरकडं दारोडे गेला एक, सांगितलं की डॉक्टरने सांगितलं तुमचं लिव्हर खराब झालं पिऊन पिऊन, तुम्ही आता दारू सोडली पाहिजे. ते म्हणे डॉक्टर आता दारू सोडणं तर शक्य नाही, ती फार चांगली, तुमचंच काहीतरी सांगायचं जमून नाही राहिलं तुम्हाला. माझं लिव्हर पाहिलं ना तुम्ही, खरं सांगतो देवाने माझं लिव्हर खराब दिलं, दारू खराब नाही. एवढं प्रेम, याच्यापेक्षा अर्ध प्रेम जरी तुम्ही पांडुरंगावर केलं ना, ज्ञानेश्वर माऊलीवर केलं ना, संतावर केलं ना, तरी जीवन कृतार्थ. एवढंच अर्ध, याच्यातलं अर्ध एवढंच आहे. जीवस्य कंठस्य मैत्री. अरे साधूची मैत्री चोखट ओळख आहे ती जाणं. कसे साधू असतात, जे विषयाची मोठ झाली, मोठं आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तसं माळी समाजाची मंडळी आहे. आम्हा ती मोठं नाडा पाणी जाते फुल झाडं. तुमचं कुळ पावन आहे महाराज, तुमच्या कुळामध्ये, आणि संत श्रेष्ठ. आणि तुम्हाला सांगतो की संत शिरोमणी आणि कृतिशील संत सावताबाबाच्या वंशातले आपण आहोत. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, हो कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी. माझी 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 अवघी विठाई माझी. अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर. अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. सावत्याने केला मला मोठनाला विहीर जारी. अवघी व्यापिली पंढरी, सावत्याने केला मला विठ्ठल पायी गोविंदा गळा. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी. माझी 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 माझी. अवघी विठाई माझी, अवघी मिठाई दोन तीन संत कृतिशील आहे. एक तर संत सावता महाराज,
श्री संत गोरा कुंभार आणि श्री संत आत्ताचे आरवाचीन संत जनार्दन स्वामी नाही या बाबा हो, थोडं प्रवचन ऐका, थोडं श्रमदान करा. कर्मयोगात सद्गुरुजन, कर्म ही पूजा आहे. कर्मातच या लोकांनी ईश्वर पाहिला. कांदामुळ्यामध्ये माझा पांडुरंग आहे, तोच सर्वस्व भरलेला. जळीस्थळी काष्टी पाशानी अवघं भरलं चक्रपाणी, सगळ्याला माहिती. मग तो त्याच्यात नाही का? पण म्हणतात मूर्तीमध्ये नाही. काही लोक मूर्तीपूजा मानत नाही, पण ज्याची प्रार्थना करतात तो कुठंतरी आहे ना. मूर्तीमध्ये नाही. विरान में कोण आहे? विरान म्हणतात जिथं मूर्ती नाही, काही नाही. मग विरान में कोण आहे? तुम्हारा सुनने वाला कौन है? जिसकी प्रार्थना करते हैं तो सुनने वाला तो हो चाहिए ना, तो भी सुनेगा ना. सुनने वाला कौन है? आणि म्हणून देव तो सर्वत्र आहे. म्हणून या 3 कृतिशील संतांनी कर्मामध्येच ईश्वर पाहिला. जनार्दन स्वामींनी तपश्चर्या केली, ईश्वरी साक्षात्कार केला. सर्वसामान्याला ज्या ज्या वेळेस ज्या गोष्टीची आवश्यकता आहे भक्तिमार्गाला लावण्याची, ते साधन त्या संतांनी केलं त्या काळामध्ये. आणि तेच संत कसे आहेत ते विषयाला त्यांनी मोठ झाडून टाकले. ते मोठ असती पाण्यात भरले जाते, थारोळ्यात येतं, सर्व पाणी भरले जातं, परत खाली जाते. असं त्यांनी म्हणजे आपल्या पोटात असणारा विषय टाकून दिला. आणि जे विषयाची मोठं झाडी, माझी कामक्रोधाची साखळी. विषय नीटला की कामक्रोध कसे काय येतील महाराज? ज्याच्या गेले ना कामक्रोध तोच साधू जगी सिद्ध. अभंग आहे. मग विषय जर गेला, 5 विषय जर गेले, शब्द सर्प रूस गंध, हे 5 विषय महाराज. सगळ्यात गोड वस्तू कोणती? सगळ्यात गोड काय? तुम्ही म्हणता साखर आहे, चुकीची गोष्ट. सगळ्यात गोड वस्तू स्तुती आहे. वा वा वा. एखादी स्तुती करा, त्याला साखरेपेक्षा गोड वाटते. अगं तू किती माझ्याकरता कष्ट करते, रात्रंदिवस राबते, मी ऑफिसला जातो तर अगोदर डबा करून देते वगैरे वगैरे म्हणल्यानंतर रात्री भजीच. काय कालवण केलं त्याच्यात, न चव न काही ना. असं त्यात आणखीन मीठ जास्तच. स्तुती करावी ईश्वराची, करू नये कधी व्यर्थ नराची. व्यर्थ नराच्या स्तुतीनं जर एवढं संसार सुखाचा होतो, तर मग ईश्वराच्या स्तुतीनं तो प्रसन्न होणार नाही. सूत्र लावा. म्हणून शब्द स्पर्श विषयांचं सर्व जग आधीन आहे महाराज. आपण पतिपत्नीच्या रूपानं स्पर्श तो स्पर्श गुण आहे, स्पर्श विषय तो. शब्द स्पर्श रूप. आपण दुसऱ्याची साडी पाहिली का, तिची चांगली माझी का ग, तू सगळं तिथे चांगल्या साड्या लावलेल्या आहे, एखादी घेता का? पुढं एक दुकान होते, इथं चांगल्या बाटल्या आहे, घेऊ एक. लाल आहे, हिरवी आहे, पिवळी आहे, काय म्हणतात त्याला, गोडा छाप आहे, गाढव छाप आहे. चालेल का असं? हे रूप आहे. शब्द स्पर्श रूप रस. खाण्याचे पदार्थ, काय काय पदार्थ निघले महाराज. वारकरी दिंडी आली, त्या पावभाजी केली. अरे म्हणलं आम्ही स्वयंपाक केला, वरण आहे, भाजी आहे, भात आहे आणि बुंदी आहे, चांगलं आहे, आणि ते पाव वडे खाऊन राहिले. मग आता जेवणार कसं काय? एकानं 10 पाव खाल्ले तर कसं व्हायचं? अरे म्हणलं असं नाक करू तुम्ही, तुम्हाला देता लोक चांगली गोष्ट आहे, पण खेड्यातली मंडळी असते, नवीन खायला मिळतं. अरे म्हणलं हे चांगलं नाही बाबा. मग मी सांगितलं वारकरीचे नियम सांगितलं, तर मला थोडंसं राग आला असेल लोकांना. हे म्हणलं दिंडीत जाताना 1 वेळेचंच भोजन केलं पाहिजे. एक भुक्ती म्हणतात त्याला. मी सांगत नाही, तुम्ही नाथबाबाचं ग्रंथ वाचा. आणि हे असं काय खाल्ल्यानंतर आम्ही सर्व नियमनाम करून सकाळी लवकर उठावं लागतं. काय बरं रात्रीच कशी काय गडबड एवढी, काय गडबडी 2 वाजतात कशी काय लोक? आता ते 5चं भोंगा 2लाच झाला ते बटाटे वड्यांना.
पावभाजीनं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून द्या हो, या पंचविषयापासून जे दूर आहेत, ज्यांनी विषय सांडून टाकलेला आहे आणि केवळ आणि केवळ माझी कामक्रोधाची साखळी चुकून आला पाडी सद्भावना ज्याने अंतःकरणात ठेवली, ईश्वरी सर्वभूतां जे जे दिशे भूत ते माने जे भगवंत, हा भक्तियोग जाण निश्चित. सगळ्याच्या मध्ये अंतःकरणामध्ये सद्भावना आहे. सगळ्याविषयी शत्रू मित्र काय असेल तो सगळ्यामध्ये सद्भावना आहे. असा जर साधू अर्जुना तुला जर भेटला, मग साधू संगी सुबटा उजू सत्कर्माचे वाटा. तुला सत्कर्म आपोआपच तुझं मन प्रेरणा देईल सत्कर्म. ज्या साधूकडे गेल्यानंतर, ज्या संताकडे गेल्यानंतर तुमची भावना बदलून जाते, तुमच्या अंतःकरणात सद्भावना प्रगट होते. म्हणून साधू संगी सुबटा उजू सत्कर्माची वाटा. म्हणून त्या हो, खरं सांगतो तुम्हाला की जेवढं काही तुम्ही संत साहित्य वाचलं असेल, संताचं चरित्र वाचलं असेल, त्यामध्ये एकच आहे की अतिशय सामान्य कुटुंबातून आलेले संत आहेत. आणि म्हणून द्या हो, भोळ्या भाविकांचा माझा सखा पांडुरंग, भोळ्या भाविकांचा माझा सखा पांडुरंग. होनिया गेलो त्यांच्या नामामध्ये रंग. संत शेना गजानन गाडगे महाराज, साईनाथ श्री स्वामी संत संत मेळाव्याशी आला दास हा शरण. होनिया गेलो त्यांच्या नामामध्ये रंग. होनिया गेलो त्यांच्या नामामध्ये रंग. 1910 1910चा कार्यक्रम किती 100 वर्षापूर्वीचं काय अवस्था होती, किती लोकवस्ती वेरळ होती. माऊलीबरोबर किती लोक जात असतील, ठिकठिकाणाहून किती दिंड्या निघत असतील त्यावेळेस. अशीच एक जे भगवान बाबाचे आईवडील श्री तुबाजी बाबा आणि कौशिकाबाई, ही लहानपणापासून वारी. काही वारकरी असं म्हणतात की माझं वय 70 वर्षाचं आणि माझी 71वी वारी आहे. म्हणलं 70 वर्षाचं वय 71 वारी म्हणजे मी पोटात असताना सुद्धा माझ्या आईने वारी केलेली आहे, म्हणजे तीसुद्धा माझीच वारी आहे. मला गोड वाटलं ते. म्हणलं बाबा तुमचं वय काय? म्हणजे माझं वय 71 वर्ष 70 वर्षाचं आहे. आणि वारी किती वर्ष? म्हणजे 71 वर्ष. आईच्या पोटातून मग आई वडील मला घेऊन जायचे वारीला. हे संस्कार पाहिजे माझ्या देवा, आज त्याची गरज आहे. हे काही भाकड कथा नाही किंवा पायी चालणं काही वेंधळपणाची गोष्टी नाही. तुम्हाला सांगतो की सोपं नाही 15 दिवस दूर राहणं संसारापासून. हे फार मोठं वैदिक कर्माचा एक भाग आहे. ग्रहस्थाश्रमाने 15 दिवस तरी आणि विरक्तप्रमाणे राहायला पाहिजे, म्हणजे साधूप्रमाणे राहायला पाहिजे. म्हणून ही मंडळी वारीला जातात. दोघं वारीला जायचं आणि पांडुरंगाचं पाय ठेवून एकमेव देव असं आहे महाराज की मोकळं टाकलं, पायावर डोकं ठेवून उभा आहे. विठेवरी सर्व वाट आहे, भक्तांची वाट पाहणारा एकमेव देव आहे आपला महाराष्ट्राचा आराध्य देव. असं मोकळा देव तुम्हाला कुठं सापडणार नाही. विठेवरी उभा दिनांत कैवारी, विठेवरी उभा दिनांत कैवारी. दिनाचा कैवारी तो विठेवरी उभा आहे. तुम्ही जाऊन पहा, कोणत्या मंदिरात स्पर्श करू देत नाही. ज्योतिर्लिंग असो कुठं तुम्ही द्वारकेला जा, तिकडं वृंदावनामध्ये जा, पडदा लावून घ्या. पाहणं सुद्धा अवघड होऊन जातं. आता बालाजीच दर्शन जाते, फक्त दुरून पाहिलं जातं. असं आहे का डोकं ठेवून? तोच आहे बाबा, तो तिथं उभा आहे ना, पैशावाला देव, तोच पांडुरंग आहे. असं डोकं ठेवून दर्शनाचं नाही. दोघा पती पत्नीनं डोकं ठेवलं
आणि मंदिराच्या बाहेर आले ती या माऊलींनी कौशाबाईने डोकं तसंच देवाच्या पायावर, अहो चला, अहो कवय बरं का, आता नाही आहो का, आता आदराचा भाव वेगळा. ते म्हणते कार्य मुकुंदा, ते म्हणते कार्य कुंदा, अरे कार्य असं वाटतं दुसरेच कोणतरी, आदराचा भाव नाही. माझ्या लहानपणी एक बाळाची बाबा होते, ते पत्नीला हो चला वेळ झाला, त्यांना लहान मुलं झालं, अरे बेटा चाल, त्यालासुद्धा अवकाव, चला बाळासाहेब चला आपल्याला शेतात जायचं आहे, आपल्याला काम. लहान मुलाचं सुद्धा काय संस्कार असतात मग, आताचे संस्कार नाहीच. काही लोक विचारतात लोक आम्हाला का मुलीच्या बाया माझ्या माय बहिणी म्हाताऱ्या बाया अजून डोक्यावर पदर घेतात, मुलगा जरी आला ना तरी डोक्यावर पदर घेतात. आता म्हातारी एक जण विचारलं पाहिजे की आईचं वय का 70-80 वर्षाचं आहे, आप्पा आले तर आईनं पदर घेतला, मुलगाच येतो. अरे म्हणलं बाबा ती परंपरा आहे. मग आताच्या बाया का घेत नाही? आता सांगितलं तुम्हाला राग येईल, आता नका घेऊ. म्हणलं पूर्वीच्या बायाला माझ्या आई बहिणीला डोकं होतं म्हणून ते पदर घ्यायचे, पुढचं तुम्ही कंसात समजून घ्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून अहो चला काय मागताय पांडुरंगाकडं, अहो तो सर्व देणार आहे, धर्मार्थ काम मोक्ष सगळं देणार तो आहे. त्याजवळ काय मागायचं त्याला समजत नाही का मला काय लागतं. अहो तुमचं ठीक आहे हो, पण मला मागायचं आहे देवाकडं, माझा देव आहे, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, देवाचा देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा. माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा, मी देवाचा देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. माझ्या माणसाकडं मागायचं तर कोणाकडं मागायचं, माझा देव येतो मी त्याच्याकडं मागणार, तो माझा मायबाप आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू भगिनी, कृष्ण माझा पांडुरंग आहे. मला अहो काय मागतात त्याला, काय मागितलं म्हणे मला पांडुरंगा असं मुलगा दे बाबा की मारुतीसारखी सेवा करणारा, साधू संतांची सेवा करणारा, आईवडिलाची सेवा करणारा असं मुलगा मला दे. अरे आपण म्हणतो ना बा म्हणजे ईश्वराचं नाव आहे. त्या ईश्वरानं ऐकलं महाराज, पांडुरंगानं ऐकलं. मग खेड्यातली मंडळी, ग्रामीण भागातली मंडळी, बीड भागातली मंडळी, भगवानगडासारखे अतिशय कष्ट करणारी, ऊसाची तोड करणारे संत तुमच्यासमोर बसलेले संतोषगिरी महाराज अतिशय गरीब कुटुंबातून आलेले, त्यांचे आईवडील ऊस तोडीला जायचे. नेमका आमचा कार्यक्रम टेंभुर्णीला आला, बाबांनी घेऊन गेलो आम्ही. म्हणे बाबा आमचे आईवडील आम्ही इथं ऊस तोडायला यायचो आणि इथंच बाजारला यायचो या टेंभुर्णी गावामध्ये. किती सामान्य कुटुंबातूनच अशी म्हणून जनार्दन स्वामीचं वर्णन करताना संतोषगिरी महाराज भक्तजनातून हिरे निवडिता. जनार्दन स्वामीने असे हिरे निवडले महाराज. मातीतून ते कविता भक्तजनातून हिरे निवडता, मातीतून ते सोने पिकविता, भक्तगणातून हिरे निवडिता. जगी जो दान करी, जो नित्य गुरुचे भजन करी, शिवस्वरूप जगी जो दान करी, जो नित्य गुरुचे भजन करी. स्वामी जनार्दन सद्गुरूचे, स्वामी जनार्दन सद्गुरू दास नित्य भजन करी रे भजन करी, दासई नित्य भजन करी रे भजन करी, दासई नित्य भजन करी. अखंड ब्रह्मांड नायकाला बा म्हणतात. अरे भाऊ तो पांडुरंग आहे, त्याने तुझं ऐकलं.
तुमचं ऐकलं त्याने आपल्याला मुलगा झाला म्हणून आपण त्याचं तो अनंत कुठे ब्रह्मांड नायक आहे म्हणून तो बा आहे, आपल्या सर्वांचा बाप आहे. आणि म्हणून या मुलाचं नाव मी आवा ठेवतो. पूर्वीची मंडळी. आणि मुलाला थोडं कळायला लागलं तेव्हापासून ज्ञानेश्वरी वाचायला लागले. अरे नसती सोन्या त्यावेळेचे लोक अरे नसती माळ घातली पाहिजे तेव्हा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. कोणीतरी अधिकारी पुरुषाकडून माळ घातली, त्यानं सांगितलं की माळकऱ्याच्या घरचंच खायचं, माळकऱ्याचं आणि घरीच भोजन करायचं. तर कुठं जायचं असेल तर घरी गेलं तर सगळ्यांनी माळे घातलेले नव्हते. भाऊ असेल, कोणी असेल, परिवार असेल, आई वडील तर होते, म्हणजे सगळ्यांनी माळ घातल्याशिवाय जेवणारच नाही. बळजबरी पण माळ घालावं लागली. त्यावेळेस पण तसं नव्हतं. आता घालतात बळजबरी आणि परत टांगून ठेवतात. माळ घालून पिऊ नये असं म्हणतात की ते मंडळी अशी हुशार आहे. मला सांगितलं का जणांना की माळ घालून पिऊन चाललं नाही, चांगलं नाही. ती देवाची माळ आहे, पांडुरंगाची माळ आहे. मग पुढं माळ घालली केल्यानंतर बघ खाली बघ. जनार्दन बाबांनी लागली गोडी, आमली लागली गोडी, दारूनी बाटली सोडली पडी, रात सोडली पडी. जनार्दन बाबांनी लागली गोडी, आमली लागली गोडी, दारूनी बाटली सोडली पडी, आमली सोडली पडी. आमना गावना बाबा ओना आनंद जाया आमना मनवा. आमना गावना बाबा ओना आनंद जाया आमना मनवा. अनुष्ठानाने दान पडी बाबा दान पडी, दारूनी बाटली सोडली पडी, रात सोडली पडी. जनार्दन बाबांनी लागली गोडी, आमली लागली गोडी, दारूनी बाटली सोडली पडी, आमली सोडली पडी. लहानपणापासून माळ घातल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायचं छंद लागलं महाराज. पुढं चांगल्या प्रकारचं कीर्तन यायला लागलं, प्रवचन यायला लागलं. आणि मग ग्रामीण भागाच्या लोकांना भक्ती मार्गाला लावलं. अतिशय दुर्गम भाग येतो, दुष्काळी भाग आहे. आता निसर्ग चांगला आहे विदर्भाकरता, मराठवाड्याकरता. मराठवाड्यात आहे औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड हे 5 जिल्हे, त्यावेळेस 6 जिल्हे आता झाले. हे मराठवाड्यातल्या भूमीतले आणि संत बहुतेक मराठवाड्यातलेच आहे. आपेगाव कुठे आहे? मराठवाड्यात. समर्थ रामदास स्वामी जामगाव कुठे आहे? मराठवाड्यात. आता आमच्याकडं आणि शिवरचे दिंडी आली, ती पण मराठवाड्यातच. बहिणाबाई, देवगाव, रंगारी सगळे बहुतेक संत मराठवाड्यातलेच. आणि महाराज असे संस्कार लागले आणि भक्तिमार्गाला मग कीर्तनाच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून, आणि त्यांना द्या हो ईश्वर कृपेने असं सत्शिष्य मिळालेत. मला फार आनंद आहे. मी शिकलेलो असल्यामुळं मी तुमच्या गावातले जे काकड परिवारातले मंडळी आहे ते हरिभक्तपरायण न्यायाचार्य नामदेव महाराजाकडे जातात. मला भगवान बाबाचं चरित्र असलं तर पहा. आणि महत्त्वाचं असं आहे की न्यायशास्त्राची पदवी घेताना 6 वर्ष लागतं. किती? ABPL CPL हे काही हे नाही, हे IT सेक्शन अमुक सेक्शन नाही. न्यायाचार्य 6 वर्ष शिकल्यानंतर महाराज असा सत्शिष्य मिळाला. तर माझ्या आनंदाची गोष्ट, माझं वैयक्तिक, माझा ज्ञानेश्वरी माझ्या काळजाचा देठ आहे. आणि ते ज्ञानेश्वर महाराजाचं विद्यापीठ काढलं. मी माहिती घेतली की 12वीपासून मुलगा जर टाकला तर 6 वर्ष त्यांच्या घरातल्या माणसाने काही एक शिवराई द्यायचं नाही. शालेय शिक्षण आणि परत आध्यात्मिक शिक्षण म्हणजेच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर विद्यापीठ सोपी गोष्ट आहे महाराज. कमीत कमी 30-35 एकर वावर लागतं. सगळ्या फॅकल्टीचे लोक स्वीकारतात. तिन्ही फॅकल्टी आहे, आर्ट, सायन्स, कॉमर्स. आणि हे सर्व शिकून परत ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचं गंमत आहे का? किती खर्चाचं काम आहे? सोपं आहे का ते? ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर बांधतात आमचे संतोषजी महाराज सांगतात की असं मंदिर दगडाचं, असं न भूतं भविष्याचं असं मंदिर बांधता येत. आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरीचं विद्यापीठ आहे. नुसतं ज्ञानेश्वरीचं पारायण करणं तर चुकीचं नाही. 21 पारायण केलं तर मी एका सहज सांगितलं या प्रवचनात, 21 पारायण केलं तर माऊलीची कृपा होते. उत्कृष्ट प्रवचनकार, कीर्तनकार आहे. शिकल्याने कुठं संस्थेत सुद्धा गेलं नाही.
म्हणजे बाबा प्रवचनात ऐकलं मी 21 पारायण केलं ज्ञानेश्वरी, उत्कृष्ट, फार वेळ नाही त्यांना. आणि पहिले मला म्हणायचे की मी असं कीर्तनकार आहे की मोकळ्या जागा भरा. म्हटलं का बरं? एखाद्या वेळेस एखादं कीर्तनकार नाही गेलं आपण जायचं, मोकळी जागा भरून काढायची, काही अडचण आली तर नाही जात काही. मला सांगा की द्या हो, संस्कार वाया जातात का? ज्ञान होय मुढा, ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी, हो डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी, पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. मी सांगतो बरे, महात्मा गांधीची पुण्यतिथी आहे. महात्मा गांधीचे आई वडील पूर्ण धार्मिक होते महाराज. गुजरात आणि 100 वर्षापूर्वीचा भाग, 125 वर्षापूर्वी, अतिशय भगवंतावर अत्यंत श्रद्धा असणारे, चतुर्थी व्रत करणारे पती पत्नी. चतुर्थीचं व्रत असं की पावसाळा आला, संकष्ट चतुर्दशी दिवशी चंद्र दिसेना, मग चंद्र दिशेपर्यंत जेवण करायचं नाही, रात्रभर चंद्र दिसला नाही, उपाशी राहील ती माय. लहान मुलांनी, म्हणजेच महात्मा गांधीचं नाव मोहनदास होतं, त्यांनी सांगितलं की आई चंद्र उगलेलं आहे, पंचांगमध्ये सांगितलं की 9:45 चंद्र उगला, तू जेवण करायला पाहिजे, फार उपास सोडलं पाहिजे. नाही म्हणजे जोपर्यंत चंद्र दिसत नाही तोपर्यंत मी जेवण नाही करत. काय भाव आहे महाराज? एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी, यात सर्व तीर्थ आले, गंगा यमुना काशी. आजची प्रजा कशी आहे? माझा मुलगा परदेशात आहे, आपला आणि त्यांचं 8 तासाचं अंतर आहे. इथं चंद्र संपूर्ण उगलेला आहे, मम्मी तू फराळ करून घे. 7 वाजताच, खरं वाजता 9ला चंद्र आहे, पण परदेशातून फोन आला मुलाचा की चंद्र उगला इथं, आम्ही चंद्राच्या प्रकाशात आहे. अशा गोष्टी झाल्या. आता हे विज्ञान युग आहे, ज्ञान विज्ञान सहयोगतून 750 वर्ष माऊलीने हेच लिहून ठेवलं आहे. हे असंच होणार आहे. श्रद्धेला कुठंतरी तडा जातो महाराज. आणि लहानपणी मुलं असतात, भीती वाटते. बेटा तुला कशाची भीती वाटते? म्हणून मला भूताची भीती वाटते. भूत आहे की नाही आहे आता हे जरा चर्चेचा विषय आहे, पण भूत आहे. आणि ती एक पिशाची योनी आहे असं पुराणामध्ये वर्णन आहे, माऊलीच्या ग्रंथामध्ये वर्णन आहे, म्हणते असलेच पाहिजे. आणि नसले तरी आता काही आपण म्हणतो काय भूतासारखं वागतं रे, खातो पितो काय येडा आहे का? माणसाला सुद्धा भूतच म्हणलेलं आहे. ईश्वरी सर्व भूतानां हृदय आपल्याला सुद्धा भूत वाटते. लहान मुलगा आहे, साहजिक आहे, त्यावेळेची परिस्थिती तशी. म्हणे असं कर, तुला भूताची भीती वाटते ना, हे राम म्हणत जाय. हे राम म्हणलं की भूत पळून जातात. रामनामापुढं भूत टिकत नाही. मग लहानपण संस्कार होऊन गेला महाराज. शेवटी काय म्हणले, त्यांना माहीत झालं होतं हे आपलं खून होणार आहे. चरित्र वाचलं. आता ते बाबाजी सुद्धा वर्णन करायचे, बाबा ते महाजन भाऊ होते, ते जर या राजकारणात नसते इकडच्या मार्गामध्ये फार मोठे साधू झाले असते. पण जगानं त्यांना पदवी दिली महात्मा गांधी म्हणून. आज 14 भाषा येत होत्या. त्या चतुर्थी व्रतामुळं मला असा मुलगा जन्माला घाल की तो ज्ञानी असला पाहिजे. भगवान गणेश ज्ञानाची देवता आहे, ते ज्ञान देतो, विद्या देतो. त्या चतुर्थी व्रतांना पोटे आले ते 14 भाषा यायचे, दोन्ही हाताने लिहायची. काल परवा मला एकानं व्हिडिओ दाखवला, ती एक शाळा आहे तिथं दोन्ही हाताने लिहिणाऱ्या मुलं आहे दोन्ही हाताने. तुमच्या भागात
गिरनार भागात त्र्यंबक तालुक्यात दोन्ही हातानं 11, 12 इकडं 21, 22 दोन्ही हातानं इकडं आई तिकडे क ख ग गणं का मुलं शिवणं. इंग्लिश मिडियममध्ये नाही सापडणार तुम्हाला. का गुरुजी बरोबर जिल्हा परिषद ABCD दुसरं नाही जनते क ख ग नाही. दोन्ही हातानं लिहायचे. 14 भाषा यायची. आज जगाने मान्यता दिली त्याला. सगळे लोक महात्मा गांधीच म्हणतात. त्यांना महात्मा कोणी केलं? लक्षणाने झालं ते. सोपं नाही ते लक्षण. असे ते मला मूळ सांगायचं की त्यांच्या आईनं केलेले चतुर्दिव्रात्याचं फळ आहे, त्यांच्या आईनं दिलेले संस्काराचं फळ आहे का? त्याच्यानंतर कोणी असं महात्मा जगवंदन करतं. 14 भाषेचं ज्ञान, 14 भाषा चांगल्या प्रकारचे बोलू शकत होते आणि सत्याची पायीक होते. सत्य अहिंसा काय झालं तरी चालेल पण मी सत्य सोडणार नाही. मी सत्याचं पालन करणार आहे. म्हणून सत्य अहिंसा धर्म आपुला, सत्य अहिंसा धर्म आपुला, सत्य अहिंसा धर्म आपुला. अशा भोळ्या भाविकाच्याच पोटी येतो. एक आजी चढल्या गाडीत. आता नाही म्हणा, आजीला तिकीट बंद झालं सरकारने यावं. एक आजी गाडीत चालायची. वारी संपली, बसमध्ये बसल्या. आजी तिकीट दिलं. आजीनं पिशी काढली. आता नाही पिशी, आता पर्स आहे. तेव्हा ते कमराची पिशी काढली, ते 10 रुपयाची नोट काढली. आणि आजी या नोटीला छिद्र पडलेले चालत नाही. तिनं खालीवर पाहिलं ते कंडक्टर. तुझ्या तिकिटाला 4-5 छिद्र आहे ते चालतात आणि माझ्या नोटीला 1 छिद्र चालत नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून द्या हो, अशी भगवंताची कृपा कोणावर होते? जैशी गुरुकृपा उखा उसळली, ज्ञानाची ओतपत पडली, ते साम्याची सिद्धी उघडली. माऊली लिहितायत तयाच्या दिठी. असं सर्वसामान्यात अनंत प्रकारची भक्तीचा रस ज्यांनी सेवन केलेलं आहे, अशाच पोटी अशी संतती येते महाराज. अशा संताचं सानिध्य ज्याला लाभलं आहे त्याच्या पोटी अशी संतती येते. मग महात्मा गांधी असो, प्रत्यक्ष विठ्ठलपंतांच्या आईवडिलांना गोरक्षनाथाचा अनुग्रह होता, मुलाला गहिनीनाथाचा. म्हणजे इसवी सन 1000 मानले जातं गोरक्षनाथाचं मच्छिंद्रनाथाचं काळ. आणि त्या काळात ही सर्व मंडळी हे नवयोगेश्वर आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्म अवतार कार्य संपल्यानंतर हे नवयोगेश्वर पृथ्वीवर आले आणि त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्याला नवनाथ म्हणतात. हे सिद्ध होते. नवनारायण नवनाथा, नवनारायण नवनाथातून याच जगी प्रगटले, कथा ऐकता ताप भवात सहज शांत झाले. बोला अलख निरंजन, बोला अलख निरंजन, बोला अलख निरंजन, बोला अलख निरंजन. त्या नाथपंथाचा इतिहास आला, त्याचं एक पुस्तक आलं. हे नाथपंथीय लोक भारतातच नाही पण भारताच्या बाहेर सुद्धा फिरलेले. तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा की आता एवढी सुधारणा आहे तर 1000 इसवी सन 1000 मध्ये कसं असेल, जग कसं असेल किंवा भारतखंड कसा असेल. त्यावेळेस या नवयोगेश्वरांनी किंवा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांनी पायी यात्रा केली संपूर्ण भारतखंडाची. 12, 14, 24 वर्षाचा उल्लेख आहे यात्रेचा. आणि अशी यात्रा करत असताना एका ठिकाणी गेले तर तिथं अशी स्मशानभूमीमध्ये सगळे लोक बसलेले, सगळे लोक रडत आहेत. आणि मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, गोरक्ष जाओ भिक्षा माग केला. म्हणे देवा, गाव सर्व बाहेर आलेलं आहे, स्मशानभूमीत गेलेलं आहे, इथलचं राजा मेलेलं आहे आणि त्याच्यामुळं सर्व गाव उपाशी आहे. तो राजा एवढा चांगला होता की तो प्रजेला मुलाप्रमाणे वागायचा. आणि म्हणून सर्व लोकांनी आज जेवण केलं नाही, काही नाही. सर्व लोक रडत आहेत, शोक करत आहेत.
गुरुदेव तुमच्यामध्ये शक्ती आहे, तर एवढं लोकांचं दुःख जर तुम्हाला जर कमी करता येत असेल तर त्या राजाला जिवंत करा. अरे बेटा नाही माझा हट्ट आहे. आता गोरक्षनाथ लहानच होते, बाळ हट्ट पुरावाच लागतो. दुसरे दोन हट्ट सांगू, राग येणार नाही. बाळ हट्ट दुसऱ्याच नंबरचा हट्ट आहे, पतीचा हट्ट, पत्नीचा हट्ट आणि म्हातारपणी बाबा मला हे लागतं, बाबा मला ते लागतं, पोराला सांगतं द्यावाच लागतं. पत्नीचा हट्ट एक, बाळ हट्ट एक आणि वृद्धपणाचा हट्ट आहे. तिनं हट्ट केलं तर द्यावाच लागतं, नाही तर वर्णात मिळू जास्तच. मग मच्छिंद्रनाथांनी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये ध्यान लावून बसले. अरे गोरक्षा, अरे फार अवघड आहे. तो राजा एवढा चांगला, एवढा धार्मिक आहे, खरं वास्तविक तो ज्योत त्याची मिळालेली आहे, तो मोक्षपदाला गेलेला आहे, तो परत येणार नाही. यद्गत्वा निर्वंत धामम परमम 15वा अध्याय. तो त्या भगवंताच्या धामाला निघून गेला, तो परत येणार नाही. गोरक्ष तुम्ही काही करा पण त्याला आणा परत. आता हे काय प्रवेशाची विद्या गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाला यायची. म्हणे त्या राजाच्या म्हणजे कलेवर जे आहे मृत्यू झालेलं शरीर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसा. बेटा म्हणजे 12 वर्ष राहील त्याच्या घरात, त्याच्यामध्ये 12 वर्षानंतर तू परत येईन मला घेऊन जा. मग राजा 12 वर्षानंतर राजा जाईल. आता 12 वर्षानंतर राजा जाईल म्हटल्यानंतर काही हरकत नाही. गोरक्षनाथांच्या आग्रहानं मच्छिंद्रनाथांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला. 12 वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. गोरक्षनाथ आले तर आपले गुरुदेव रम्मान झाले, म्हणे चला आता, म्हणून ते निघून चालले. परत राजा मृत झाला आणि मग कळलं की हा जो मुलगा आहे मच्छिंद्रनाथांमुळं झालेला राजाचं स्वरूपामध्ये झालेलं आहे, म्हणून हे बीज मच्छिंद्रनाथाचं आहे, म्हणून याचं नाव धर्मबीज, धर्मबीज नाव ठेवलं. धर्मनाथ बीजेला झाला म्हणून त्याचं नाव धर्मनाथ ठेवलं. आणि म्हणून हो सगळ्या लोकांना आनंद झाला की नाही माझ्या राजाला वारस मिळाला. हा राजा वारस काही साधा नाही, मच्छिंद्रनाथांच्यामुळं झाले आहेत आणि हा नेमकी सगळ्या प्रकारचं चांगलं राज्य चालवेल म्हणून परत सगळ्या प्रजेला आनंद झाला. आणि म्हणून त्या दिवशी जो उत्सव केला जातात, उद्या धर्मनाथ बीज आहे. जे नाथपंथी लोक आहेत त्यांच्यासाठी मोठं सण आहे, फार मोठा उत्सव करतात नाथपंथी लोक. सगळ्यात श्रीमंत आखाडा आहे हा आमच्या नाथपंथात. आणि नाथपंथाचीच परंपरा निवृत्तीनाथापासून ज्ञानेश्वर माऊलीपासून आलेली आहे. म्हणून हो हे काही नवनाथ साधे नाही, हे नवयोगेश्वर आहे. आणि त्यांनी जी काही निर्मिती केली भक्तीची, त्यांनी जी काही निर्मिती केली मंत्राची, ज्यामुळं जगाचं कल्याण होईल, जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देह कष्टविती परोपकार, किती कष्ट केले सहन केले असेल. अलग निरंजन जय जय अलग निरंजन, अलग निरंजन जय जय अलग निरंजन, अलग निरंजन भव भय भंजन जन मनोरंजन नारायण. अलग निरंजन जय जय अलग निरंजन, अलग निरंजन जय जय अलग निरंजन. भगवान सांगतायत की वासुदेव समती समहात्मा सुदर्लभ. माऊली येत हे समजते वासुदेव ऐसा प्रीतिरसाचा जवतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तोशी. अशा सगळ्यावर प्रेम करणारे संत असतात, साधू असतात. अशा प्रकारची नवनाथ महाराजांनी आणि काहीच घेणं नाही, फक्त भिक्षा दिली नाही म्हणून एवढं उपकार केले महाराज की त्याला जिवंत केलं. माऊलीनं सुद्धा सच्चिदानंद बाबाला जिवंत नाही केलं ग. आणि म्हणून ऐसा प्रीतिरसाचा ठाव, हा रस, हा भगवत रस त्यांच्या अंतःकरणात उतरला म्हणून त्यांना संपूर्ण जग वासुदेव वाटतं, सगळ्यामध्ये तो भरलेला आहे असं वाटतं. म्हणून अशा संताशी शरण जावे. म्हणून करू नका काही संत संग धरा. का जावं निवृत्तीनाथांच्या वारीला, का जावं पांडुरंगाच्या वारीला, याच्यासाठी जावं द्या हो की तोच रस माझ्यामध्ये यावा आणि आमचा संसार सुफल व्हावा, आमच्या लेकरा बाळाला चांगले संस्कार लागावेत, आम्हाला चांगली सद्बुद्धी प्राप्त व्हावी, आमच्या घरामध्ये भक्तिमार्ग यावा. या सगळ्या संतांचं आतापर्यंत असणाऱ्या सद्गुरू जनार्दन स्वामीपर्यंत संतांचं हेच ब्रीद आहे महाराज, हेच मुख्य हेतू आहे.
आणि त्याच हेतूच्या साह्यानं तुम्ही सर्व तरुण भक्तमंडळांनी भाग घेऊन आणि आमच्यासारख्यांना बालकांना बोलवतात, सत्संगाची सांगण्याची संधी देतात, चांगल्या प्रकारचं भंडारा करतात. त्या सर्वांना पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो, तुम्हाला नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. अशीच सद्बुद्धी आमच्या लेकरा बाळाला द्यावी, आम्हाला द्यावी, आमच्याकडून अशाच प्रकारचं परमार्थ घडून घ्यावा ही जनार्दन स्वामीकडं प्रार्थना करून आपण या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण ओम सत्यनारायण